तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। तर फ्रंट आणि बॅक जो आहे एकदम डीप आहे। बॅक सुद्धा तुम्ही बघू शकता 11 इंचाचा गळा इथं मी कट केलेला आहे। यू गळा मी इथं पूर्ण पसरट असा केलेला आहे आणि विदाउट नॉट शिवाय सुद्धा हा जो आपला बॅक नेक आहे एकदम छान असा बसलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी सिक्रेट टिप्स बघणार आहोत जेणेकरून शोल्डर आपलं एकदम परफेक्ट बसेल आणि शोल्डर सुद्धा उतरणार नाही किंवा पुढचा जो प्रिन्सेस कटचा पार्ट आहे तर तो चपटा वगैरे अजिबात होणार नाही। सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजचं पूर्ण जी कटिंग आहे तर ते बघणार आहोत। सो व्हिडिओ जो एकदम शेवटपर्यंत बघा। हा आता मी ब्लाऊज पीस इथे घेतलेला आहे। अस्तर मी 1 मीटर घेतलेला आहे आणि हे जे ब्लाऊज आहे एकदम अर्जंट होतं, मला 1-1.5 तासामध्ये हे ब्लाऊज द्यायचं होतं। सो अस्तर जे आहे थोडंसं मी याला डिफरंट वापरलेलं आहे। माझ्याकडे जे अवेलेबल होतं तर ते मी इथं वापरलेलं आहे। आता सगळ्यात आधी आपण हे जे मेजरमेंट आहे तर ते आपण पेपरवरती टाकणार आहोत। आता या व्हिडिओमध्ये आपण 38 साईजचं जे कटिंग आहे तर ते बघणार आहोत। सेम मेथड वापरून तुम्ही कोणत्याही साईजचं जे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे फ्रंट बॅक जो डीप आहे तर ते बनवू शकता। तर हे बघा 38 साईज आपण इथं कटिंग करत आहोत। तर आता सगळ्यात आधी आपल्याला घ्यायची आहे आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची। तर पूर्ण उंची 14 आहे, त्यात प्लस 1 इंच मी मार्जिन ॲड करून 15 इंच घेतली। जितकी पण तुमची उंची असेल त्याच्यामध्ये फक्त 1 इंच आपल्याला मार्जिन ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर जे शोल्डर आहे 38 साईजला मी घेतलेला आहे 5.5। जर तुम्ही 32-34 साईज शिवत असाल तर तुम्ही शोल्डर 5 घ्यायचा आहे, मुंडा 5.5 घ्यायचा आहे। आता इथं बघू शकता शोल्डर मी 5.5 इंच घेतलेला आहे, त्याच्यानंतर मुंडा जो आहे मी 6 इंच घेतलेला आहे। आता हे जे माप आहे तर ते 36ला 38ला आणि 40ला हे सेम तुम्ही मेजरमेंट जे आहे ठेवू शकता शोल्डर आणि मुंड्याचं। त्याच्यानंतर प्रॉपर आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे 9.5 इंच। 38चा चौथा भाग 9.5 इंच येतो, त्याच्यामध्ये 2 इंच आपण मार्जिन ॲड करायचं आहे। आता हे बघा छातीमध्ये मी 2 इंच मार्जिन ॲड केलं। कमर आपली आहे 8 इंच, 8 प्लस 2 इंच कमरेमध्ये सुद्धा आपल्याला मार्जिन जे आहे ॲड करायचं आहे। दाखवल्याप्रमाणे आपल्याला छाती आणि जी कमर आहे जोडून घ्यायची आहे। आता फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1 इंचावरती, बॅक मुंड्याचा शेप आपल्याला द्यायचा आहे 1.5 इंचावरती। त्याच्यानंतर गळारुंदी जी आहे आपण घेतलेली आहे 2.25 इंच। जर तुम्हाला शोल्डरची पट्टी एकदम कमी हवी असेल तर तुम्ही 2.5 इंच सुद्धा गळारुंदी घेऊ शकता। पुढचा जो गळा आहे तो मी ठेवलेला आहे 6.5 इंच। आता प्रिन्सेस कटचा जो कट पॉइंट आहे मी घेतलेला आहे 4.25 इंचावरती। तर मी बोटनेक चार्ट प्रिन्सेस कट चार्ट जो आहे अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये पूर्ण मेजरमेंट जे आहे बस्ट पॉइंट किती घ्यायचा आहे, हे प्रिन्सेस कटचा पॉइंट किती घ्यायचा आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे। बस्ट पॉइंट मी वरून घेतलेला आहे 10.5 इंच, त्याच्यानंतर दोन्ही साईडला मी 1.5 इंच घेतलेला आहे। आता मुंड्यापासून खालून वरती आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच किंवा 1.25 इंचावरती। जर तुमची हाईट कमी असेल तर तुम्ही 1 इंचावरती सुद्धा हे मार्किंग करू शकता। तर अशा पद्धतीने मी तर प्रिन्सेस कटचं जे मार्किंग आहे केलेलं आहे। तर हा जर शेप तुम्हाला एकदम सरळ वाटत असेल तर तुम्ही मुंड्यामधून सुद्धा घेऊ शकता। एकदम सेंटरपासून मुंड्यामधून हा जो शेप आहे तर तो घेऊ शकता प्रिन्सेस कटचा। तर तोही शेप एकदम छान येतो आपला। आता हे बघा फ्रंट आणि बॅक जो आहे आपण सेपरेट करून घ्यायचा। गळ्याच्या दोन्ही साईडला मी कट दिलेला आहे, त्याच्यानंतर फ्रंट जे पार्ट आहे आपल्याला दाखवल्याप्रमाणे कट करायचा आहे पेपरवरती। तर हे बघा आपली फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट जो आहे कट झालेला आहे। आता आपण हे अस्तरवरती जे कटिंग आहे तर ते करायचं आहे आणि अस्तरवरती आपल्याला फ्रंट पार्ट जो आहे मी कशा पद्धतीने ठेवत आहे किंवा कुठे आपल्याला किती मार्जिन वाढवायचं आहे तर ते एकदम तुम्ही व्यवस्थित बघा। आता बॅक पार्ट आपण आहे तसा इथं ठेवून कट करायचा आहे। बॅक पार्टमध्ये आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे वाढवायचं नाही। जसं आपण पेपर कट केलेला आहे तसाच आपण ठेवून जे आहे यामध्ये कट करायचं आहे अस्तरमध्ये। आता बऱ्याच वेळेला मला कमेंट येतात की एक्स्ट्रा टक्ससाठी तुम्ही मार्जिन घेत नाही का? तर मी मार्जिन घेत नाही, कारण जो टक्स आहे एकदम मी कमी घेतो त्यामध्ये कापड, तर त्यामुळे मी एक्स्ट्रा मार्जिन जे आहे टक्स मार्जिन घेत नाही। आता आपला बॅक पार्ट जो आहे अस्तरवरती कट झालेला आहे। आता आपण हा जो फ्रंट पार्ट आहे तर तो इथं अस्तरवरती असा क्रॉसमध्ये ठेवायचा आहे। आपण सरळ न ठेवता तो क्रॉसमध्ये आपल्याला ठेवायचा आहे आणि क्रॉसमध्ये ठेवल्यामुळे काय होतं की बघा शोल्डरची जी रुंदी आहे अस्तरवरती ती एकदम कमी होते। आता हे बघा सरळ अस्तरची जी बाजू आहे आपल्याला घ्यायची आहे आणि त्याच्यावरती हा जो क्रॉस पॅटर्न आपल्याला ठेवायचा आहे गळ्याच्या साईडचा। आता हे बघा गळ्याची जी रुंदी आहे एकदम कमी झालेली आहे आणि ज्यावेळी आपण ब्लाऊज घालतो तर त्यावेळी काय होतं की ती जी बाजू आहे पूर्ण स्ट्रेच होते आणि बरोबर शोल्डरवरती ती घट्ट बसते।
लूज वगैरे अजिबात होत नाही। तुम्ही कितीही गळा काढा फ्रंट अँड डीपचा, एकदम अशी घट्ट बसते। आणि त्याच्यानंतर काय होतं की या साईडला जो आपला पफ तयार होतो, ऑटोमॅटिक आपला जो पफ आहे प्रिन्सेस कटचा तो तयार होतो। आता बॉटमला जसं की तुम्ही बघू शकता मी क्रॉसमध्ये कापड जे आहे ठेवलेला आहे, आपला जो पॅटर्न ठेवलेला आहे आणि आय आणि हुकची जी पट्टी आपण जोडतो तर त्या साईडला बॉटमला मी खाली 1.5 इंच घेतलेला आहे। एक्स्ट्रा मार्जिन आपल्याला हे घ्यावं लागतं, तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। जर तुम्ही हे मार्जिन घ्यायला विसरलात तर तुम्हाला ब्लाऊज जे आहे अजिबात व्यवस्थित बसणार नाही किंवा आतमध्ये जे आपल्याला जेवढं मार्जिन हवं आहे तितकं उरणार नाही। तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की फ्रंट साईडला आपल्याला एकदम व्यवस्थित असं वाढवून घ्यायचं आहे। दोन्ही पार्टमध्ये, फ्रंट पार्टच्या दोन्ही पार्टमध्ये आपल्याला प्रिन्सेस कटमध्ये वाढवून घ्यायचं आहे। आता मला बऱ्याच वेळेला कमेंट येतात की प्रिन्सेस कटची जी कटिंग आहे तुम्ही डायरेक्ट अस्तरवरती सांगत नाही का? तर बघा काही टेक्निक असतात ज्या आपल्याला पेपरवरती ठेवल्यानंतर किंवा अस्तरवरती ज्या पद्धतीने आपण वाढवतो तशा पद्धतीने आपल्याला वाढवता येणार नाही। त्यामुळे आपण पहिल्यांदा पेपरवरतीच कटिंग करायचं आहे, त्याच्यानंतर आपण अस्तरवरती करायचं आहे। आता हा बघा आपला प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट, दुसऱ्या पार्टमध्ये सुद्धा कमरेकडच्या साईडला मी आपलं 1.5 इंच वाढवलेलं आहे। त्याच्यानंतर जी जॉईंटची बाजू आहे तर त्या साईडला सुद्धा मी एकदम थोडं थोडं घेतलेलं आहे। कुठेही व्हिडिओ जो आहे एकदम मी स्किप केलेला नाही किंवा कट केलेला नाही, कंटिन्यू व्हिडिओ चालू आहे। तुम्ही बघू शकता एकदम आपलं प्रॉपर असं फिटिंग होतं। आता अस्तरवरतीच आपण स्लीव्ज जे आहे कटिंग करणार आहोत, डायरेक्ट अस्तरवरती ना की आपण पेपरवरती करणार आहोत, डायरेक्ट अस्तरवरती आपण जी कटिंग आहे तर ती करायचं आहे। स्लीव्ज मला 4 इंचाची हवी आहे तर मी 5 इंच मार्किंग केलं। त्याच्यानंतर हाताची जी घडी आहे तर ती 9.5 इंच टाकली, कारण अडतीचा चौथा भाग इथं हाताच्या घडीवरती आपल्याला घ्यायचा आहे। त्याच्यानंतर अर्धा इंच त्यामध्ये मार्जिन ॲड केलं। दाखवल्याप्रमाणे स्लीवचा जो आहे अशा पद्धतीने आपल्याला शेप द्यायचा आहे। तर स्लीवचे माझे बरेच व्हिडिओ आहेत, त्यामध्ये मी तुम्हाला एकदम सविस्तर अशा स्लीव जे आहे मी कटिंग सांगितलेलं आहे। जर तुम्हाला स्लीवचा शेप चुकत असेल किंवा स्लीव्ज अजून काढता येत नसेल तर ते व्हिडिओ जे आहेत तुम्ही माझे बघू शकता। आता आपण बघणार आहोत परफेक्ट यू गळा कसा काढायचा, तेही एकदम पसरट। आता इथं बघू शकता गळारुंदी मी 2.25 इंच घेतली, गळ्याची उंची आहे 11 इंच घेतलेली आहे। त्याच्यानंतर त्याच्या साईडला मी घेतलेला आहे 1.5 इंच, 1.5 इंच घेऊन अशा पद्धतीने जो गळा आहे मी कट केलेला आहे। तर अशा पद्धतीने जर तुम्ही कट केलात गळा तर एकदम प्रॉपर असा यू शेप जो आहे आपला निघतो आणि पसरट सुद्धा बसतो। जर ज्यांना एकदम पसरट गळे घालायला आवडत असतील तर तुम्ही या पद्धतीने जे गळा आहे कट करू शकता। आता आपण हेच जे आपलं अस्तर कटिंग आहे मेन कापडावरती ठेवायचं आणि आहे तसं हे कट करायचं आहे। आपल्याला यामध्ये कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे घ्यायचं नाही। तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काही डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा। चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।